ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी साहिल म्हात्रे यांची बिनविरोध निवड करण्यात आली। माजी उपसरपंच निकिता घरत यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या पदावर सर्वानुमते त्यांची निवड झाली आहे। निवडीनंतर भाजप नेते प्रीतम म्हात्रे यांनी नवनिर्वाचित उपसरपंच साहिल म्हात्रे यांचे अभिनंदन करून पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या। कोण ग्रामपंचायतीने नव्या नेतृत्वाला संधी देण्याची परंपरा कायम राखली असून गावाच्या विकासासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले। तसेच विकास कामांमध्ये चांगल्या सूचनांचे नेहमीच स्वागत केले जाईल असेही त्यांनी नमूद केले। उपसरपंचपदी निवड झाल्यानंतर साहिल म्हात्रे यांनी ग्रामपंचायत सरपंच, सर्व सदस्य आणि ग्रामस्थांनी दाखविलेल्या विश्वासाबद्दल मनपूर्वक आभार व्यक्त केले। तसेच जितेश शिसवे, अतुल घरत, अक्षय घरत, नितीन म्हात्रे आणि प्रीतमदादा म्हात्रे यांच्या मार्गदर्शनामुळे ही जबाबदारी अधिक सक्षमपणे पार पाडण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला। ग्रामस्थांच्या समस्या सोडविणे आणि गावाच्या विकासाला प्राधान्य देत प्रामाणिकपणे काम करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले। यावेळी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, महिला भगिनी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्वप्रथम मी कोण ग्रामपंचायतीला धन्यवाद देतो, कारण सरपंच, सर्व सदस्य आणि उपसरपंच यांनी जो पायंडा पाडलेला आहे त्याची आणखीन एक ज्वलंत उदाहरण म्हणजे आज आपले तरुण सहकारी साहिल हे उपसरपंचपदी आज विराजमान होत आहेत। आणि इथली टीम अतिशय चांगली, म्हणजे आम्ही राजकारणात नव्हतो, आम्ही काही कार्यक्रमांना सुखदुःखांना यायचो तेव्हापासूनची ही सगळी टीम आणि ही टीम आज आपल्याला चांगल्या उच्च पदावर बसून हे कार्यरत होताना दिसत आहेत। खरोखर सर्व सहकाऱ्यांना, माझ्या सगळ्या भगिनी असतील, त्याच्यात सदस्य, उपसरपंच, सरपंच या सगळ्या जणी राहिलेल्या आहेत, या सगळ्यांनी एकत्रित येऊन जो निर्णय घेत आहेत आणि त्या निर्णयाची प्रचिती आज दिसते। मी नक्कीच कोण ग्रामस्थांना देखील तेवढेच धन्यवाद देतो की आपल्या या आशीर्वादाने, आपल्या सहकार्यामुळेच ही सगळी मंडळी आज काम करतायत। कामासाठी होतकरू असणारी ही सगळी मंडळी आहेत, म्हणजे कुठली गल्ली असेल, आपल्या गणेश घाट असेल तरी नाही दादा इथे असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे, हे सुचवणारी मंडळी आहे। त्याच्यामुळे मला वाटतं साहिल, पुढच्या काळात तू खूप चांगलं काम कर। काही तुला असेल तर आता जिल्हा परिषद, पंचायत समिती सगळ्या गोष्टी आपल्याकडे आहेत, तर त्याचा चांगला फायदा घेऊन ग्रामपंचायतीत आपल्या हद्दीत कसा विकास होईल याकडे जास्त लक्ष केंद्रित करा। कारण ही सगळी मंडळी घरातून मन तृप्त असणारी मंडळी आहेत, हे फार मोठं वाक्य बोलणं गरजेचं आहे। त्याच्यामुळे यांना फक्त समाजसेवा, गावाचा विकास, आपल्या भागाचा विकास हाच त्यांचा ध्यास। त्याच्यात बंटी, सगळी मंडळी, जितेश, सरपंच, या सगळ्या महिला भगिनी असतील, ही सगळी मंडळी एकत्र येऊन काम करतात। त्याच्यामुळे मला वाटतं आता विरोधाला असा कुठला काही राहिला नाही, परंतु तरी सुद्धा जर काही एखाद्या विरोधाकडनं काही काम होणारं किंवा न आपल्याला कधी आयडिया नसणारं काम असेल तर ते सुद्धा काम आपण करून त्यांना देखील आपल्या या कामाच्या विकासात कसं घेऊ शकतो, विकासाच्या ह्याच्यात कसं पारड्यात घेऊ शकतो, हे देखील आपण बघा। पुन्हा एकदा मनापासून साहिल, तुला मनापासून धन्यवाद। साहिल कॉलेजला असल्यापासून त्याचा मोठा भाऊ खरं तर दिवेश माझ्याशी नेहमी संपर्कात असायचा, हा नेहमी लाजायचा, तो कसा अजून पण तसाच हिरो आणि हा हिरो असाच राहणार आहे, त्याच्यात काही तीळ मात्र शंका नाही। परंतु एक मी तुम्हाला नक्की सांगेन की जरी त्याला गोल्डन मॅन ओळखत असतील जरी, पण त्याचे नेहमी पाय जमिनीवर आहेत। तुम्ही गावात कुठेही चर्चा करा, तो नेहमी विनम्रपणानेच वागतो। आणि सगळी मंडळी, जितेश, पण ती सगळी मंडळी असतील, मी असं म्हणत नाही, कामाच्या बाबतीत ते राजकारण बाजूला ठेवतात आणि विकासाच्या बाबतीत ते गावाला कसं काही काम करू शकतो यासाठी ते प्रामुख्याने विचार करतात। म्हणून या तरुण मंडळींच्या मागे मी 100% नेहमी उभा असतो। उपसरपंचाची निवडणूक पार पडली। उपसरपंचाची निवडणूक पार पडत असताना प्रीतमदादा साहेब, आम्ही तुम्हाला एकच सांगतो की आमच्या उपसरपंच यांनी 2 महिने त्यांची मुदत असून सुद्धा सर्वांना संधी मिळावा म्हणून त्यांनी राजीनामा दिला। आणि त्याचबरोबर दीपक म्हात्रे यांनी सुद्धा एक मोठं मन करून की मला सर्वांना संधी मिळाच्या दृष्टिकोनातून मला उपसरपंचपद नको, येणं प्रकारेनं जे काही सरपंच निर्णय घेतील उपसरपंचाचा, ही सर्वांना संधी मिळावी या उद्देशाने दीपक म्हात्रे पंचायतीच्या वतीने दीपक म्हात्रेंचा सुद्धा आभार व्यक्त करतो। आणि साहिल म्हात्रे यांची जी उपसरपंच म्हणून जी निवडणूक झाली त्याबद्दल मी पंचायतीच्या वतीने आभार व्यक्त करतो। मी
आणि दादा तुम्हाला सांगतो की साहिल म्हात्रे यांच्या कारकिर्दीत या ग्रामपंचायत कार्यक्षेत्रामध्ये 15 वित्त आयोग असेल, ग्रामपंचायत फंड असेल, यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त कामं होतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा साहिल म्हात्रे यांना पुढील वाटचालीच्या शुभेच्छा देतो. आणि ग्रामस्थ सर्व गावाचा मी आभार मानतो आणि माझे ग्रामपंचायत कमिटी यांचा सुद्धा मी आभार मानतो. सरपंच सदस्य यांनी मला ही संधी दिली एवढ्या लहान वयात, तर मी त्यांचं एकदम मनापूर्वक आभार मानतो की ह्याच्यामध्ये मला गावाच्या विकासासाठी मला सरपंच पदावर बसवलं. हीच माझ्यासाठी मोठी हे म्हणजे गावाचा विकास हा एकच माझा ध्येय आहे. मी जेवढं माझ्यात होईल तेवढं मी करण्याचा प्रयत्न करेन. गावाचा विकास, लोकांची समस्या असतील ते पहिले मी सोडवणार, लोकांचे हे सर्व बघणार काय चाललं आहे काय नाही चाललं आहे. याच्या कालखंडामध्ये निकिता आदेश घरत या होत्या, याही 2 महिने असून सुद्धाही मला उपसरपंच पद दिला, यांचा मी मनापासून आभार मानतो. आणि जिथे सरपंच याही पण मला जाम हे केलं. तसेच अतुल घरत, तसेच आपले अक्षय घरत, नितीन म्हात्रे, तसेच आपले प्रीतमदादा म्हात्रे हे सुद्धा वेळात वेळ काढून आले माझ्यासाठी. हेच मोठी माझ्यासाठी मनाची आहे.